नमस्कार शेतकऱ्यांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का, कधी, किती आणि कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सध्याची परिस्थिती काय आहे, कांद्याचे भाव काय आहे आणि कांदा निर्याती संदर्भातील महत्त्वाचे अपडेट, संपूर्ण बातमी, संपूर्ण घडामोड आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनल असाल तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसं वेकन म्हणजे असणार जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते. चला तर मी व्हिडिओला सुरुवात करतो. करू शकता उन्हाळा कांद्याचे दर घसरले, शेतकरी आर्थिक अडचणीत. बघू शकता कांद्याचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या उन्हाळा कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली असून त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्या चिंतेत लक्षणीय वाढ झाली आहे. लाल कांद्यानंतर आता नव्याने बाजारात दाखल होत असलेल्या उन्हाळा कांद्यालाही अपेक्षित दर मिळत नसल्याने चित्र पाहायला मिळत आहे. सध्या बाजार समितीमध्ये उन्हाळा कांद्याला सरासरी केवळ 8 ते 12 रुपये प्रति किलो दर मिळत आहे. यामुळे उत्पादन खर्च निघणे कठीण झाले असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. गेल्या 2 महिन्यापूर्वी कांद्याचे दर 12 ते 15 रुपये दरम्यान होते, मात्र सध्याच्या घसरणीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. कांदा दर घसरणीमागे अनेक कारणे पुढे येत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यावर तणावपूर्ण परिस्थितीमुळे निर्यात घटली आहे. सोबतच या ठिकाणी कंटेनर वाहतुकीच्या भाड्यात प्रचंड अशी वाढ झाली असून पूर्वी सुमारे $600 असलेले भाडे आता $6,500 पर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे कांद्याच्या निर्यातीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. दुसरीकडे देशांतर्गत बाजारात नव्याने उन्हाळा कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली आहे. तसेच पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि राजस्थान येथील कांदा शेजारील राज्यामध्ये कमी दराने उपलब्ध होत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी बघितलं तर असल्याने राज्यातील कांद्याची मागणी कमी झाली आहे. याशिवाय केंद्र सरकारकडून दरवर्षी आधारभूत किंमत निधी अंतर्गत नाफेड NCF मार्फत केली जाणारी कांदा खरेदी घटवण्यात आली आहे. अशी ही महत्त्वाची अपडेट आहे. आणि एकंदरीतच या ठिकाणी ही होती महत्त्वाची अपडेट. जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. या ठिकाणी बघू शकता कांदा निर्यातदार प्रवीण कदम यांनी काय म्हटलं बघू शकता, व्यापारी आखाती देशात जरी या ठिकाणी युद्धविराम झालेला असेल तरी मात्र गेल्या 1.5 महिन्यापासून सुरू असलेल्या युद्धामुळे कांद्याची निर्यात घटली. तसेच देशांतर्गत नव्याने उन्हाळा कांद्याची आवक महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात, पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात दाखल होत आहे. पश्चिम बंगालच्या शेजारील राज्यामध्ये तसेच मध्य प्रदेशमधून उत्तरेकडील राज्यामध्ये स्वस्त दरात कांदा उपलब्ध होत असल्याने राज्यातील कांद्याची मागणी घटली असून कांद्याच्या दरावर परिणाम दिसत आहे. राजाबाबा होळकर कांदा उत्पादक शेतकरी, लाल कांदा हा उत्पादन खर्चाच्या तुलनेत कमी दराने विक्री करावा लागला. मात्र उन्हाळा कांदे 2 रुपये मिळतील या अपेक्षेने उन्हाळा कांद्याच्या पिकाला लागवड एकंदरीत केली आणि उन्हाळा कांद्याला कावलीचा हंगाम सुरू झाला. अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट. धन्यवाद.